आम्ही आमच्या उत्तराखंडचा प्रवास सुरू केला होता मुंबईपासून। सकाळी घाटकोपरला सर्वजण मित्रमंडळी एकत्र येऊन पुढच्या जर्नीला आम्ही निघालो। आम्ही एरोप्लेनने जायचं हे ठरवलं होतं। मुंबई टू डेहराडून वाया दिल्ली असा आमचा प्रवास होता। मजा मस्ती खूप सारे सेल्फीज घेऊन आम्ही आमचा प्रवास सुरू केला। आम्ही कोणत्या फ्लाईट्स बुक केल्या, त्याचे काय तिकीट्स रेट होते, कधी बुक केलं, याच्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि सुरू झाला उत्तराखंड एक्सप्लोर करण्याचा आमचा प्रवास। मध्येच झाकवणारे ढग, ढगांच्या रांगा आणि डोंगर याने कळत होतं की पुढे येणारं उत्तराखंड हे खूपच अविस्मरणीय असेल। उत्तराखंडला भेट देण्यासाठी खरं म्हणजे ऑक्टोबर ते जून हाच सर्वोत्तम काळ असतो आणि त्यावेळीच उत्तराखंड हे अविस्मरणीय असतं पाहणाऱ्यांसाठी। डेहराडूनला एअरपोर्टला उतरून आम्ही तिकडून एअरपोर्टवरतीच टॅक्सी बुक केली आणि आमचा पुढचा प्रवास सुरू केला। डेहराडून म्हणजेच उत्तराखंडची राजधानी, असंख्य टेकड्यांनी वेढलेली, समुद्र सपाटीपासून जवळपास 1467 उंचीवर असलेलं हे उत्तराखंड। आम्ही जिथे राहिलो तिथे मस्तपैकी आम्ही स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊन दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू करायसाठी सज्ज झालो। दुसऱ्या दिवशीचा प्रवासासाठी आम्ही प्रायव्हेट कार बुक केली होती, ज्याने आम्ही आमचं पूर्ण डेहराडून एक्सप्लोर करणार होतो। आता आम्ही चाललोय सहस्त्रधाराला। सहस्त्रधारा म्हणजे 1000 फोल्डिंग स्प्रिंग, एक पर्यटन स्थळ। आणि आताही आम्हाला मिळते ती बाल्दी नदी, ज्यामध्ये सल्फर असतं असं म्हटलं जातं आणि जे त्वचेच्या कांतीसाठी खूप लाभदायी असतं। तिथे थोडी मजा घेऊन ब्रेकफास्ट करून पुढचा प्रवास आम्ही पुन्हा आमच्या खाजगी वाहनाने सुरू केला। म्हणजे केबल कार सारखा आपण प्रवास करून आजूबाजूच्या डोंगरांचा आनंद घेऊ शकतो। रोपवे रायडिंग येथे सुद्धा आहे। नदीकाठी वसलेलं, मेनली बाल्दी नदीकाठी वसलेलं हे निसर्गाचं विलक्षण सौंदर्य देणारं, चुनखडीच्या सल्फेट सारख्या गोष्टींनी मुबलक असलेलं, निसर्गाच्या सानिध्यातलं झऱ्यांचं ठिकाण म्हणून सहस्त्रधारा। पुढे आम्ही आमची सफर गेली बौद्ध मठाकडे, जे राजापूर रोड येथे आहे। विस्तृत मंदिर, निसर्गाने निर्माण केलेली वास्तुकला। मंदिर सकाळी 9 ते 6 पर्यंत असते। शांतता आणि त्या शांततेत प्रार्थना, मन आल्हाददायी होतं। तिकडचं जे जेवण आहे ते खूपच सुंदर। पुढचा प्रवास सुरू झालाय रॉबर्स केव्हकडे। निसर्गानं तयार केलेली 600 मीटर लांबीची ही गुहा, ज्यात आतमध्ये पूर्ण थंड प्रवाह आहे। डेहराडून पासून जवळपास 8 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण जोडलं गेलं। तिथले लोकल जे सिंगर आहेत, लोकल ज्या वेगवेगळे शॉप्स आहेत, तिथे शॉपिंग करून आम्ही आमचा प्रवास संपवला आणि रात्री आम्ही आलो ते झोस्टल केम्पी येथे मसुरीला। लांबच लांब बाग, उंच उंच टेरेस अशी राहण्याची उत्तम सोय इथे आहे। सुंदर असं मनोरंजन आणि छानसा ऑथेंटिक तिथला असणारा जेवण घेऊन आम्ही आमचा आजचा प्रवास थांबवला। उद्या मसुरीला जायचं सुद्धा होतं। पुढचा प्रवास
कसा केला, मसुरीला काय पाहिलं आणि तिथे काय एक्सप्लोअर करायसारखं आहे, कसं जायचं, किती वेळात पोचतो, या सगळ्यांसाठी दुसरा व्हिडिओ येतोच आहे.